गुड मॉर्निंग एव्हरीबडी. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. मित्रांनो, आज मी पहिल्यांदा मराठीमधून ब्लॉग टाकत आहे. तर बघा मित्रांनो, की आजच्या दिवसाची सुरुवात मी केली फ्रेशन अप झाल्यानंतर मी कॉफी घेतली आणि एक पीनट बटर सँडविच घेतले. कारण आज आहे आमचं लेग वर्कआउट. तर लेग वर्कआउट आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की किती वाट लागते, बॉडीची वाट लागते. आता तुम्ही हे माझं जी टोनिंग आहे, मी लातूरचा आहे, दॅट्स वाय माझं जी टोनिंग आहे ती लातूरच्या साईडची खाऊला लाव, पिवला लाव आणि बसला लाव असं असते, बरोबर. तर समजून घ्या, भावना समजल्या, विषय संपला. हां, तर आता मित्रांनो, मी घेतले पीनट बटर सँडविच. ते घेणार, पद्धतशीर जिमला जाणार आणि जाऊन मस्तपैकी पहिल्यांदा 2 वॉर्मअप सेट मारून लेग प्रेसची सुरुवात करेल. बघा, दुसरं काय नाही. आज आपला PR तोडायचं आहे. 290ने 12 रेपिटेशन गेल्याच पाहिजेत, कारण गेल्या बुधवारी 280ने 12 रेपिटेशन गेल्या होत्या, बरं का. तर त्याच्यानंतरनं काय नाही, बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला मजा तर येईलच नक्की. ओके. तर मित्रांनो, मी निघालो माझ्या जिमकडे. हे बघा, हा माझा पहिला मराठी व्लॉग आहे, त्यामुळं काही चुकलं तर माफ करा. तर सगळ्यात पहिल्यांदा रामकृष्ण हरी सगळ्यांना. मी जिममध्ये गेल्या पाहिलं माझं वेट, ते आलं माझं 72.2. हे बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी ॲक्च्युली आत्ता बल्किंगवरती आहे, ज्याच्यामध्ये मी माझं वजन वाढवत आहे. ओके. तर आज माझा लेग वर्कआउट होता आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे, म्हणजे आनंदी आहे आणि खूप म्हणजे एक्सायटेड पण आहे, कारण मी मराठीमध्ये व्लॉग करतो आहे हा. आणि असं कधी वाटलं नव्हतं की मी मराठीमध्ये करावे व्लॉग. कारण हे बघा मित्रांनो, मी सगळ्यात मेन महत्त्वाचं कसं आहे माहिती का, मी आहे प्रॉपर लातूरचा, एक छोट्याशा गावामध्ये जन्मलेला, छोट्याशा गावामध्ये वाढलेला, आणि मी पण एक खूप गरीब फॅमिलीतून बिलॉंग करतो. ओके. तर मी ॲक्च्युली आहे लातूरचा. ओके. आणि मित्रांनो, मी मराठीमध्ये का बरं टाकत नाही व्लॉग, कारण हे बघा की मराठी लोकांना, आपल्या सगळ्या मराठी भाऊ बहिणी आहेत, त्यांना सगळ्यांना हिंदी कळते, पण जे हिंदीतून बघतात ना, त्यांना मराठीमध्ये कळत नाही. दॅट्स वाय मी मराठीमध्ये टाकत नाही. दुसरं काही रिझन नाही का, नाहीतर आपली मराठी सगळ्यात भारी आहे, विषय नाही मराठीचा काही पण. ओके. तर माझा होता लेग वर्कआउटमध्ये मी मारले, आई शपथ काय सांगू तुम्हाला, मला वाटलंसुद्धा नव्हतं राव, शपथ, की बाबा मी 290नी 12 रेपिटेशन मारेल, ती पण तसलं डेंजर कशाचं काय सांगतो तुम्हाला. तरी मी ते 12 रेपिटेशन मारले, त्याचे 2 सेट मारले, 2 वॉर्मअप सेट आणि 2 वर्किंग सेट मारले. आबापा लईच वाट लागली, तुम्हाला सांगतो, क्वाड्सची वाट लागली होती. त्याच्यानंतर मी घेतलं, बघा मित्रांनो, लेग एक्सटेन्शन. हे बघा मित्रांनो, मी सगळ्या मराठी भावांना हेच सांगतो की तुमच्याजवळ नॉलेज नाही आहे, काय हरकत नाही, बरोबर. तुमच्याजवळ साहित्य नाही आहेत, काय हरकत नाही. तुमची बॉडी चांगली नाही आहे, काय हरकत नाही. तुमची फायनान्शियल कंडिशन तेवढी चांगली नाही आहे, काय हरकत नाही. मित्रांनो, तुमच्या रूममध्ये बसून तुम्ही चालू करा, पुशअप्स मारा, पुलअप्स मारा लेंटेनला अडकून. ओके. नंतर स्क्वॉट्स मारा, तिथून चालू करा. हे बघा, एका दिवसामध्ये बॉडी बनणार नाही, हे मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर. मी 9वीत असल्यापासून जिम करतो. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा जिम केलेली आहे 9वीमध्ये, आणि तिथून मग माझी जर्नी सुरू झाली. मित्रांनो बघा, 9वीपासूनचा माझा हा प्रवास आहे, आणि ह्या पूर्ण लाईफमध्ये, म्हणजे जे आता माझी जर्नी आहे, त्या जर्नीमध्ये मी जिममध्ये केली, कधी नाही, कधी मध्येच केली. पण आता मी कंटिन्युअसली जवळजवळ 1 वर्ष झालं मला, की मी कंटिन्युअसली एक्सरसाइज करतो आहे, जिम करतो आहे, काहीही असू फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो आहे. हे बघा, मी आता सध्याला आहे पुण्यामध्ये. मी माझं एज्युकेशन घेतो आहे, सगळ्यांसोबत एकदम फ्री माइंडेडली बोलतो आहे राव. माझं हे बघा, आता PG झाले, सॉरी PGला ॲडमिशन घेतलेलं आहे मी आता, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. त्यासोबत हे बघा मित्रांनो, मला लहानपणापासून आवड होती, त्यामुळं मी करतो आहे. असं नाही राहणार आहे की बाबा सगळ्यांनाच बॉडी बनवायची आवड असेल नसेल, मला नाही माहिती राव, पण मला आवडतं. बघा, मला ना माझ्या बॉडीला चॅलेंज द्यायला आवडतं,
माझ्या माइंडला चॅलेंज द्यायला आवडतं, त्याला त्याच्या विरोधात जायला आवडतं. आता हे किती लोकांना पटतं नाही पटतं मला नाही माहिती. माझे स्वप्न मोठे आहेत, त्यामुळे मी हे करतो आहे. मी तुम्हाला मराठी लोकांना हेच सांगतो आहे, बघा भावांनो, तुम्ही लाईफमध्ये कुठं पण आहात, कुठं पण आजच्या दिवसाचा विचार करा राव. कारण तुम्ही जसं पुढचा विचार करता ना की यार मी तर अजून माझी बॉडीच नाही राव, मी कसं टाकू स्टोरी, कसं टाकू, कसं चालू करू, जिममध्ये कसं टी शर्ट काढू, कसं जाऊ जिममध्ये. अरे भावा, तू जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत कसं कळणार आहे तुला? बरोबर आहे ना? मला हे म्हणायचं आहे. तू काढ, तुझ्या बाहेर जो माणूस आहे तो बाहेर काढ, मग कळेल तुला तू कुठं आहेस आणि काय नाही. बरोबर आहे? तर आजचा दिवसाचा विचार करायला स्टार्ट करा. पुढची दुनिया गेली उडत, मागची दुनिया गेली उडत, लोक गेले उडत. तर मित्रांनो, आपला वर्कआउट झालेला आहे, समाप्त, खतम. आणि 1 नंबर वर्कआउट गेलं. जसं की तुम्ही बघितलं, आज मला वाटत नव्हतं की मी मारेल म्हणून 290 लेग प्रेस मारले आज, ते पण हायेस्ट 12 रिपिटेशनसोबत. पण दुसरा सेट काही केला नाही आणि जरा गप्पा गोष्टी चालल्यामुळे आज जरा उशीर झाला. तर आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, काय नाही, मला काय आता भूक पण नाही आहे. मी जाईल, कपडे वगैरे धुईल आणि कपडे धुवून आंघोळ वगैरे करेल. आंघोळ करून ॲज रोजच्याप्रमाणे आपलं लंच प्रिपेअर करेल, लंच आणि डिनर, आणि निघालं आपल्या कामाला. पाळुली चली ती पंढरीची वाट. दॅट्स इट. आज तर काय लेक्चर वगैरे नाही. तर आज आय थिंक मी गेम खेळेल, काय सांगता येत नाही, नाहीतर पुस्तक पण वाचेल. ओके, तर मी काय करेल काय नाही ते पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. तर भावांनो, मी म्हणतोय की बाबा स्वतःवर लक्ष द्या, स्वतःच्या करिअरवर लक्ष द्या. लोक येतात, लोक जातात. दुपारी हे बघा, मी कामाला गेलो, तिथं मी लंच केलं, माझं म्हणजे जेवण केलं. डायरेक्ट कुकरच आपलं पातेलच घेऊन आलेलो मी. डेंजर विषय. पोरं म्हणले की विषय खाल्ला असंच है ना. मस्त काय डबा विसरला होता ना मोठा, त्यामुळे ते तसं करावं लागलं. आता जाऊ द्या, काय बोलू आता. आणि रात्री घरी गेलो. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ॲट द एंड हेच म्हणतो की फील द पेन अँड एन्जॉय द पेन. काळजी घ्या सगळेजण.